नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका अतिमहत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जर पाहिलं तर एक पदभरतीची खूप विद्यार्थी वाट पाहत आहेत, ती म्हणजे वनसेवकसाठीची. ओके, वनसेवकसाठी. तर ही पदभरती कधी येणार आहे याच्या संदर्भात विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की या पदभरतीमध्ये जे ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरू शकतात का? आणि त्याच्यानंतरनं जर बघितलं तर बाकीच्या गोष्टी म्हणजे जसं की याला फिजिकल असेल का? त्याच्यानंतरनं याच्या बाबतीत जर बघितलं तर याचा पॅटर्न कसा असेल? तर याच्या संदर्भात तुम्हाला मी आज या व्हिडिओमार्फत काय करेन मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही पदभरती जी असणार आहे ती वन विभागाची सगळ्यात बेसिक जे पद आहेत. आता असं आधी असं होतं की वनसेवक, वनरक्षक ही सगळ्यात शेवटचं म्हणजे सगळ्यात बेसिक पद मानलं जायचं. पण वनसेवकाला मार्गदर्शन करण्यासाठी वनरक्षकाला मार्गदर्शन करण्यासाठी वनसेवक हे पद त्यांनी तयार केलेलं आहे. तर याचा जो ड्राफ्ट आहे, ड्राफ्ट ॲडव्हर्टाइजमेंट ती काय केलेली आहे की आलेली आहे. आता ही ड्राफ्ट ॲडव्हर्टाइजमेंट लक्षात घ्या. ड्राफ्ट म्हणजे काय असतं बघा, की विभाग आता सपोज काय की वन विभाग आहे. तर वन विभागामध्ये एखादी जाहिरात निघण्यासाठी कसं असतं, की पहिलं तर काय करतात, की एक ड्राफ्ट बनवला जातो आणि तो ड्राफ्ट जो आहे, तो काय केलं ते प्रत्येक विभागाला पाठवला जातो. लक्षात घ्या, प्रत्येक विभागाला पाठवला जातो आणि त्याच्यानंतरनं काय करतो, की याची एक मीटिंग होते. याची मीटिंग होईल आणि त्याच्यामध्ये सर्व निकष जे आहेत ते काहीतरी फायनल केले जातात. आता हे प्रशासकीय स्तरावरती झालं. प्रशासकीय स्तरावरती झाल्यानंतर त्याच्यानंतर अर्थ विभागाची काय केली की याची परमिशन घेतली जाते. आता मी काय करतो तुम्हाला तो जी-आर जो आहे तो काय करतो दाखवतो. हाच तो जी-आर आहे जो की 2024चा आहे. लक्षात घ्या 22/5 म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष झालेलं आहे हे. आणि हे जी-आर काय केलेलं आहे की मेलद्वारे काय केलेलं की इथं जे बघा तो प्रधान सचिव वनासाठी काय केलं की पाठवले होते हे मेलद्वारे आणि हे जी-आर जो आपल्याला भेटलेला आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, हा जी-आर जो पाठवलेला आहे तो कोणी पाठवलेला आहे तो बघूया. ओके, या गोष्टी परमिशन्स वगैरे असतात या गोष्टी. ओके, इथे बघू शकता. आता हे तुम्ही बघू शकता इथं यांनी दिलेली आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत. इथं त्यांनी कोणकोणत्या याच्यानुसार पद आहे ते टोटल 12,991 एवढी काय 92 अशी पदं आहेत ती. हे एवढे आहेत सध्या, एवढे कार्यरत आहेत म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे सध्या याच्यावरती रोजंदारी बेसिसवरती आहेत आणि हे जे आहेत एवढी पदसंख्या त्यांना लागणार आहे. तर हे कंटिन्यू जर बघितलं तर 12,900 समथिंग पदं हे होतात. ओके, हे बाकीच्या डिपार्टमेंटचे ह्यांनी केलं म्हणजे परमिशन घ्यायला लागतं ऍक्च्युली. तर आता सांगायचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही पाहिलं वन सेवकाबाबत आता हे जे आहेत ते बघा हे कोणाच्या सहीने आहे ते हे प्रधान मुख्य वनरक्षक जे आहेत वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांनी काय केले की करण्यात यावी असं केलेलं आहे. आणि हे जे सचिव आहेत म्हणजे जे सेक्रेटरी असतात तर त्यांना काय केलेलं आहे की पाठवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हे जे आहे ते अर्थसंकल्प नियोजन आणि विकास ओके यांना काय केलं की माहिती अग्रेषित करण्यासाठी आहे. म्हणजे याचा अर्थ असा असतो की ही माहिती आता यांना जो खर्च आहे नियोजित खर्च जो आहे लक्षात घ्या तो हा आहे एवढा खर्च त्या येणे अपेक्षित आहे म्हणजे 437 कोटी. आता हे जर आहे तुम्ही जर बघितलं तर हा खर्च काय करायला लागतो की गव्हर्नमेंटला काय करायला लागतो पाहायला लागतो आपल्या याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये आणि त्याच्यानंतर काय करलं की याला परमिशन भेटली जाते. तोपर्यंत याला काय करतं की परमिशन भेटत नाही. लक्षात घ्या परमिशन भेटत नाही. तर या गोष्टी ज्या आहेत त्या की पेंडिंग आहेत त्या लेवलवरती म्हणजे अप्रुव्हल जे आहे ते काय केलं की अजूनही पेंडिंग मध्ये आहे याचं. त्यामुळे काय केलं की अजून या भरतीलाही कुठल्याच प्रकारे काय केलं की सुरुवात होणार नाहीये सध्या तरी. या भरतीला तर सध्या तरी सुरुवात होणार नाहीये. कारण जोपर्यंत सेक्रेटरी जोपर्यंत याची परमिशन भेटणार नाही तोपर्यंत याची काय केलं की काहीच पुढे सरकणार नाही ही गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे की याच्यासाठी बघा यांनी असं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जी पदभरती आहे ती अस्तित्वात नव्हते हे पदभरती लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे नव्यानेच सुरू केलेली आहे ही पदभरती. तर आता आपल्याला हे करायला गेलं की याच्यासाठी फिजिकल असेल का तर लक्षात घ्या की याच्यासाठी फिजिकल असणार आहे. फिजिकल ठेवतील हे. आणि दुसरी गोष्ट फिजिकल म्हणजे जसं वनरक्षकसाठी आहे की पहिले ग्राउंड असेल त्याच्यानंतर डायरेक्ट पहिलं परीक्षा असेल त्याच्यानंतर ग्राउंड असेल.
तर याचंही तसंच जवळपास तशीच प्रक्रिया राहणार आहे. त्याच्यानंतर हा मुद्दा जो आहे की उमेदवार जो आहे की कमीत कमी 10वी पास असावा, ओके, आणि जास्तीत जास्त 12वी असावा अशी ही आहे. पण जर तुम्ही बघितलं महाराष्ट्राच्या कुठल्याही विभागामध्ये गट ड साठी, हे गट ड ची पोस्ट आहे, तर त्याच्यामध्ये असं कुठेच नसतं की त्यांच्यासाठी फक्त 10वी आणि 12वी असेल, त्याच्यापेक्षा जास्तही असेल उमेदवार तरी अप्लाय करू शकतात. त्यामुळे हा जो नियम आहे तो काय केला की नक्कीच चेंज केला जाईल, कारण हा ड्राफ्ट आहे. हा ड्राफ्टमध्ये नक्कीच काय केलं की बदलला जाईल आणि सगळ्यांना काय केलं की अप्लाय करता येईल यासाठी. ओके, तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.